मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आलेला आहे। भाजप पदाधिकाऱ्याकडूनच 2 उमेदवारी अर्जांची खरेदी करण्यात आलेली आहे। भाजपकडून शिक्षक मतदारसंघासाठी अनिल बोरनारे यांचं नाव चर्चेत आहे। भाजपाच्या एका अपक्ष नावाने अर्जाची खरेदी करण्यात आलेली आहे। मुंबई पदवीधरसह शिक्षक मतदारसंघावर सुद्धा भाजपाचा दावा बघायला मिळतोय। ओम देशमुख अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। ओम, मुंबई शिक्षक मतदारसंघात आता नवा ट्विस्ट बघायला मिळतोय। भाजपकडनं मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेल्या अनिल बोरनारे यांचं नाव पुढे येत होतं। त्याच पार्श्वभूमीवरती बोरनारे यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सुद्धा केली होती। आज त्यांनी खऱ्या अर्थानं 2 निवडणूक अर्जांची खरेदी केली। एक अर्ज भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष या नावानं त्यांनी अर्ज घेतलाय। मुंबई पदवीधर आणि असेल किंवा मुंबई शिक्षक असेल या दोनही जागांवरती भाजपनं आपला जो दावा आहे तो कायम केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एका बाजूला राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केला असला तरी सुद्धा भाजपकडनं मात्र अर्जाची खरेदी करण्यात आली। त्यामुळे सरतेशेवटी ही जागा कोणाला सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण अद्याप महायुतीची बैठक या संदर्भात झालेली नाहीये। त्यामुळे जेव्हा महायुतीची बैठक होईल त्यावेळेस मुंबई पदवीधर आणि शिक्षक सोबतच इतर 2 मतदारसंघांबाबत जो काही तिढा आहे तो सुटेल। त्यामुळे या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी भाजपकडनं 2 अर्जांची खरेदी करण्यात आली आहे हे मात्र नक्की। अमित, धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी। Thank you.